तर हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. रात्री आमची श्रीजा झोपलीच नाही. रात्री मी आता एडिट झालं नाही 1 वाजता मी व्हिडिओ अपलोड करायला टाकला आणि नंतर आहे ना श्रीजा काहीतरी 2:30ला जागी झाली. ठीक आहे, 2:30ला जागी झाली ना डायरेक्ट एक 5 वाजेपर्यंत जागीच होते श्रीजा आणि मी पण आणि सगळीच जागे होतो. 5 वाजेपर्यंत कोण सोबत झोपलं नाही. नंतर श्रीजा 5ला झोपली का लगेच 8 वाजता उठले. हे बघा हिचं डोळं, माझं पण डोळं बघा तुम्ही, माझं डोळं बघा झालं. ठीक आहे, तर असा त्रास देते हे 15 दिवसापूर्वी पण असं सेम त्रास दिला. आत्ता पण त्यानं सेम त्रास दिला. आता त्याला झोप लागलेली आहे त्यामध्ये किरकिर करायला लागले. मग आता कधी झोपते हसते. तिला का त्रास देतो तो, कशामुळे त्रास देतो, येड लागला मग दोघाला पण. तू जर असा त्रास दिला तर खरंच येड लागाय बसलाय आम्हाला दोघाला. बाहेर जाऊ शकत नाही कारण ह्या मॅडम आहेत ना इथं, हसते ते माझ्याकडे बघ. हाय कर, हाय हाय कर, हाय टीदी टीदी टीदी. सगळं कळतंय, हाय करा येतंय, पी द्यायला येते आणि तिला असं अजून खोड्या करते, काही ना काही हळू खोड्या करते आणि नंतर हसते, अशी कर ही करते, नंतर असं डोकं लावते म्हणजे असं हुल देते आम्हाला. कामावून आलं की झोपायचा टाईम होतं आहे आणि झोप पण होत नाही आणि उठच तर ड्युटीवर जायचा टाईम होतं आहे. ठीक आहे, जर झोप पण होत नाही काहीच होत नाही. 15 दिवसातून एकदा चालू असतं श्रीजाचं जागरण. काल दिवस होता जागरणाचा, जसंही मी तुम्हाला बोललो. फॅमिली जवळ असणं खूप महत्त्वाचं आहे आजकाल, माहिती आहे का. फॅमिली तुमचे आई वडील किंवा कोण भाव असेल तर ते असणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एखादं लेकरं वगैरे सांभाळताना तेव्हा घरचे जवळ असणं लय गरजेचं आहे, लय. किंवा कोणतरी पाहिजे, दोघं जणांचं काम नाही आहे ते. माझं ना पूर्ण मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ दोन्हीचे वाट लागून टाकले, वाट लागलेली आहे. ठीक आहे, काय मला सुधरत नाही. कामावर गेल्यावर काम फक्त करतो आणि घरी आल्यानंतर माझी जर झोप पण होत नाही आणि काय दुसरं करण्याची नाही का ते असं उत्सुकता राहत नाही काहीच काम करायची, कारण ते गुंगीत असतो ना झोप न झाल्यामुळं. गाईज आमच्या कंपनीमध्ये आहे ना भीतीचं वातावरण आहे, भीतीचं. आमचा जो सॉलिड फेजचा आहे ना तो प्रोजेक्ट गेला आहे आणि नंतर काय मी त्या दिवशी बोललो असं की शिफ्ट करायला लागले ती दुसऱ्या प्लॅन्टला वगैरे असं तसं, आणि काय सांगायला लागले तर तुला शिफ्ट नसलं व्हायचं तर रिझाईन डे डायरेक्ट म्हणून. अशा गोष्टी व्हायला लागल्या डायरेक्ट, नाही का. आम्हाला पण मॅडम म्हणले तुमची प्रोडक्टिव्हिटी कमी आहे वगैरे, टीसी झाला आहे, क्लायंटशी बोलणं झालं आहे वगैरे. मग आईला म्हणलं बरं झालं काढलं तर आम्हाला. ॲक्च्युली बरं नाही होणार, लॉस आहे माझा त्यात, पण मला एक आनंद पण होईल थोडा, मला थोडा आनंद पण होईल. कारण मी भरपूर दिवस झालं म्हणतोय आज रिझाईन देईन, उद्या रिझाईन देईन, आज रिझाईन देईन, नाही का. माझ्या मागं काही EMI वगैरे नाही येतात सध्याला तर. ठीक आहे, तो EMI फ्री आहे. मी काही एवढं टेन्शन घेणार नाही आहे. ठीक आहे, असं आहे का आपलं की आता जॉब गेला म्हणजे आपलं सगळं बंदच पडणार आहे वगैरे, असा आपला काही विषय नाही आहे. ठीक आहे, तर अशा हिशोबाने चालतो आहे. बघू मग काय विषय होता ते. काढणार नाहीत, फक्त इकडे तिकडे ट्रान्सफर करतील असा ग्राह्य धरतो मी. ठीक आहे, हो काय होतं आहे. आता केमिस्ट्री जर अवघड जायला लागली तर एखादं जर तुम्हाला काहीतरी काम करायचं असेल तर ते काम करताना तुम्हाला प्रॉब्लेम काय येत असतील तर ते आमचे मॅनेजर काय म्हणतात की ते तुमचं काम झालं पाहिजे. अरे काम करताना काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतात ना, काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतात ना त्यात, की बाबा काहीतरी अडचण येऊ शकते. आता एखादं समजा इथून तिथं जायचं आहे, इथून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाण जायचं आहे, मग गाडी घेऊन जायचं आहे, गाडीतलं पेट्रोल संपू शकतं कधी कधी, किंवा गाडी खराब होऊ शकते. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, नाही का. रूटमध्ये काय पण होऊ शकतं, नाही का. इथनं गेला आहे ना 5 किलोमीटर तुला सांगितलं 5 किलोमीटर जा आणि 5 किलोमीटर पोचला 10-15 किंवा 5 मिनटात लवकर पोचला, असं नाही ना. त्याला थोडा प्रॉब्लेम, गाडीत पेट्रोल संपलं किंवा काय आला प्रॉब्लेम तर थोडा टाईम लागू शकतो ना. तसं आमचं प्रोडक्ट येताना म्हणजे प्रोडक्ट तयार करताना आम्हाला थोडा टाईम लागतो, काय काय अडचणी येते त्या, फेल होतं, बॅच फेल होतं वगैरे असं.
विषय राहतो, तर ते त्यांना काही घेणं देणं नाही. ठीक आहे. आता केमिस्ट्री जर नाही वर्कआउट झाली तर दुसरा रूट वगैरे त्यात ट्राय करावं लागेल, कंडिशन दुसरी ट्राय करावं लागणार, अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टी ते मानतच नाहीत. तर असा विषय चालू आहे. ठीक आहे. फर्स्ट टाईमला आमची केमिस्ट्री एकदम स्मूथ चालली होती नाही का, कंपाऊंड वगैरे भरपूर येत होते, असं तसं केमिस्ट्री पण चांगली चालली होती. नंतर त्यावेळेस शिपमेंट पण होत होत्या नाही का, पण आता शिपमेंट होत नाहीत व्यवस्थित. नंतर वरून प्रेशर वगैरे जास्त यायला लागला आहे. नंतर मॅनेजर चेंज झालेला आहे आमचा. तुम्ही जर माझे ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला समजून जाईल मॅनेजरविषयी मी बोललेलं आहे की मॅनेजरचं आज रिलीव वगैरे झालं असं तसं. ठीक आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या, का विषय नाही, जे होईल ते होईल. आत्ता तर मस्त जेवायला आलेलं, तात्या तांबर तात्या 2 मिनटं तांबर बाई, जाऊ दे मला रस्ता क्रॉस करू दे. ठीक आहे. आजचा ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. पीस.